दंडक प्रणाम. माय बाबा, कुरुक्षेत्राची रणभूमी आहे. त्या रणभूमीवर सेना उभी आहे. त्या सेनेपैकी 7 अक्षयोनी सेना पांडवाची आहे, 11 अक्षयोनी सेना कौरवाची आहे. दोन्ही एकमेकासमोर उभे आहेत. युद्ध सुरू होणार. शंख वाजले. कोणचा शंख वाजवला? श्रीकृष्ण महाराजानं कोणचा शंख वाजवला? अर्जुनानं कोणचा शंख वाजवला? पांचजन्य ऋषिकेशो देवदत्तम धनंजय पौंड्रम दद्मो महाशंकम भीमकर्मावकदर अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिर नकुल असे देवशे सुघोष मणी पश्चिको. असे अनेक राजानं सगळ्या जणांना शंख वाजवले. आता युद्धाला सुरुवात होणार. तत पांडव कौरव श्रीकृष्ण महाराज आणि अर्जुन पांढऱ्या घोरण्याच्या रथात तत श्वेतेर हययुक्ते महती चंदनी शितो माधव पांडवश्चेव दिव्य शंको प्रदमतू. आणि असे श्रीकृष्ण महाराज आणि अर्जुन पांढऱ्या शुभ्र घोड्याच्या रथामध्ये बसून आलेले आहेत. अर्जुनानं सगळं पाहिलं आणि 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 अशा ऐन वेळेला अर्जुन म्हणतो, शेन एवरूभैर्मध्ये रथम स्थापय मेचुत याव देता निरीक्षहम योधुकामान अवस्थिता कैरमाया सवे मस्मिन रणसमे यौत्स्यमानान वेक्षम येतेत्र समागता. ते म्हणतो की माझा रथ दोन्ही सैन्याच्या मधात नेऊन उभा करा. श्रीकृष्ण महाराजानं त्याचे सारथी होते. श्रीकृष्ण महाराजानं त्याचा रथ दोन्ही सैन्याच्या मधात नेऊन उभा केला आणि त्याला सांगितलं की बघ तुला काय बघायचं. एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत शेन एवरूभैर्मध्ये रथम स्थापितो रथ होतो देऊन उभा केला. अर्जुनानं पाहिलं हे सेना आणि दुष्टवेम अर्जुन म्हणला, देवा दुष्टवेम सजम कृष्ण युसम संपस्थितम शीतंतिमम गात्राने मुखमचे परिस्थिती. माझ्या हातातलं गांडीव घोळून पडायले, माझे सगळे गात्र ढिले झाले. शीतंतिमम गात्राने मुखमचे आणि तोंड माझं कोरड पडत आहे. वे फतुच्चे शेरे मे रोम हायशी शिजायते गांडीवम सस्य हसता तोक्तय परिदयते. आणि ते म्हणला माझं अशी अवस्था वाईट झाली, मी युद्ध करत नाही. आणि असं म्हणून तो म्हणला, यो मुक्तो अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविषद विसृज शशरम चापम शोक सहीन मानस. आणि धनुष्यबाण रथाच्या खाली उतरला, माग बसला जाऊन आणि धनुष्यबाण बाजूला टाकून दिलं आणि तो म्हणला मी युद्ध करत नाही. दुसरा अध्याय सुरू झाला. संजय धृतराष्ट्राला ही वार्ता सांगायला. संजय म्हणतो, तम तथा कृपयाविष्ट मश्रूपूर्ण कुलेक्षणम विचिदंतमिदम वाक्यमुवाचं सुदेव. राजन, तो अर्जुन युद्ध करत नाही म्हणायला आणि रथाच्या खाली जाऊन बसलाय, शोकाकुल होऊन बसलाय. आणि धृतराष्ट्रानं ऐकलं. धृतराष्ट्र अतिशय खुश झाला. मग श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणले, अर्जुना कुतस्तो अकस्मल विदम ईशमे संपस्तम आणारे दुष्टमसोके. मग कीर्ती कर्म अर्जुन, अरे हा तुला असा मोह ऐनवेळी कसा उत्पन्न झाला, अकीर्ती देणारा. मग कीर्ती कर्म अर्जुना. आणि अर्जुना क्लेबे मास्म गम पार्थ नैतत्व ही प्रपद्यते सुदम हृदय दौबल्यम त्यक्तो तिष्ठपर्यंत. आणि तू उठ, तू हृदयाचं दौरपण सोडून दे, नपुसासारखं वर्तन करू नको, उठ आणि युद्ध कर, त्यक्तो तिष्ठपर्यंत. अर्जुन म्हणतो, देवा कथम भीष्म मम संख्ये द्रोणचे मधुसूदन इसुभी प्रतियशामी पूजा रावरी सुदन. देवा मी द्रोणाचार्याला धृतराष्ट्राला द्रोणाचार्याला भीष्माचार्याला युद्ध कसं करू त्या संग.
त्याच्यावर त्यांनी माझ्यावर आयुष्यभर उपकार केले, त्याच्यावर मी बाण कसे मारू न इसुबी कसे मारू ईस्फूर्ती योश्यामी पूजारावरी सूर्दन गुरु राहत्वा हि महानुभावात श्रेय भक्तुम भक्षरम प्रिय रोके हात्वास्त कामास्त गुरु नेहव भुंजे भोगान रुधिर परिता. असं रक्तरंजित राज्य मला नको नको मला हे राज्य. आणि अर्जुन युद्ध करीत नाही असं म्हणून गपचूप राहिला. आणि श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना असोच्यानं शोचस्तो प्रज्ञावादंच भाषिशी गतासूनचे नानुशोचिंती पंडिता. हे अरे असं तो हे पंडिताचं काम नाही तुझं, पंडितासारखं बोलतोस आणि असं हे काही काम नाही तुझं. अर्जुना तू जात चेतो भीमम धर्म्यम संग्राम न करिशीसी तत स्वधर्म कीर्तींचे हित्वा पाप मोहाशीसी. तुला पाप लागल आणि तुझं हित नष्ट होईल अर्जुना. आणि अर्जुना अरे आता चैनम नित्य जातं नित्य मनीषे मृतम तथापि तो महाभाव नयन सोची तू म्हणीस. तू म्हणतो की मी द्रोणाचार्याला भीष्माचार्याला मारणार नाही, ते अमर आहेत का, ते अमर राहणार आहेत का. अरे अर्जुना तुला हे धर्मयुद्ध आहे, हे तुला करावंच लागणार आहे. आणि ते तुझ्यापुढं उभे आहेत, तुझे गुरु म्हणून नाही, तुझे आजोबा म्हणून नाही, तुझे शत्रू म्हणून उभे. त्यामुळं तुला हे करावंच लागेल अर्जुना. आणि तू जर हातो प्राप्सी स्वर्गम जितो भोगशी समय. आणि तू जर युद्धात हारलास ना तर तुला स्वर्ग मिळेल, जिंकलास तर पृथ्वीचं राज्य भोगाय मिळेल. आणि आता चेतो भीम धर्म्यम संग्राम न करिशीसी तर स्वधर्म कीर्तींचे हित्वा पाप मोहाशी. अकीर्तींचा अभिभूतानी कथयिष्यन्ति ते व्यायाम संभावित शेता कीर्तीर मरणादतीर्चते. संभावित माणसाला अपकीर्ती फार अवघड आहे, चांगली नाही. त्यामुळं अर्जुना उठ आणि युद्ध कर असं श्रीकृष्ण महाराज म्हणले. श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला समजून सांगण्यासाठी अनेक गोष्टी केल्या. म्हणजे विभूत्या सांगितल्या, विश्वरूप दर्शन सांगितलं, तरीही अर्जुनाचं काही म्हणायला तयार नाही. त्यावेळेस श्रीकृष्ण महाराजांनी त्याला साम दाम दंड भेद असे चारी बी भेद वापरले. आणि जेव्हा त्यानं शेवटचा भेद वापरला, अर्जुना म्हणले, अर्जुना मच्चित सर्व दुर्गानी मत प्रसादात तरी शिशी. माझ्यात लक्ष घे, माझ्यामध्ये चित्त घाल. मच्चित सर्व दुर्गानी मत प्रसादात तरी शिशी, तर तू तरुण जाशील. आणि आता चेतो अहंकारानं न सोळशेशी विनक्षीशी. आणि अहंकारामध्ये राहशील ना तर तुझी ऐकणार नाहीस ना माझं, तर तू विनाश होईल. विनाश न सोक्षेशी विनक्षती. यात अहंकार माश्रिते न यशे मिन्नीसे न यशे ती म्हणणीसे. आणि तू अहंकारामध्ये येऊन म्हणायलाच मी युद्ध करत नाही अर्जुना. तर मिथेसे व्यवसायचे प्रत्युसा अन्विक्षते. आणि तुला प्रकृती, तुझी प्रकृती तुला युद्ध करायच नाही. अर्जुना मला हे सांग, ज्यावेळेस आता तू जरी युद्ध केलं नाही तरी तुझे 4 भाऊ युद्ध करणारच. आणि ते युद्ध करणाऱ्याला ते जिंकणार नाही ते ध्यानात ठेव. आणि ते जिंकणार नाहीत त्याला धर्माला जर दुर्योधन किंवा भीष्माचार्य धरून नेऊ लागले, रथाला बांधून नेऊ लागले, तर तू त्याचा कड घेण्यासाठी युद्ध करायला तयार होशील. मिथेशचे व्यवसायच ते प्रकृतीनुसार अन्वेष. तुझी प्रकृती तुला तिथं युद्ध करायला लागेल. आणि त्यावेळेस अर्जुना सगळी वेळ गेलेली असणार आहे. आणि हे बघ, तू जरी युद्ध केलं नाहीस तर तुम्हाला 5 जणांना दुर्योधन जिवंत ठेवीन का हे ध्यान लक्षात ठेव. तुम्हाला चौघायचे 5 जणांची ते मुंडके उडून टाक, इतका दुष्ट आहे तो. तुम्हाला तो मारायलाच पाहायला पहिल्यापासून, पण तुम्ही मेले नाही. पण आता मात्र तुमचं मरण जवळ आलं आहे. जर तू युद्ध केलं नाहीस तर तुमचे 5 जणांचे मुंडके तू कापून टाकून तो दुर्योधन. हे ऐक जरा आता. आणि अहंकाराला म्हणत अशी ना तू युद्ध करत नाही तर तुला ते युद्ध करावंच लागेल. आणि स्वभाव जे न कोणते निबद्ध सोयीनं कर. कारण सगळेजण स्वभावानं बांधलेले आहेत. निबद्ध सोयीनं कर म्हणा, कर्मात बांधलेले आहेत. कर तू नेच्छेशी मोहात करेशी वशोपितात.
आणि मग सर्व तू शेवटी ते युद्ध करशील आणि तिथं तुझं पराभव होते अर्जुना. त्यामुळं तू युद्ध कर आणि राज्य पृथ्वीचं राज्य भोग. अरे हे सगळे मी मारून टाकलेत. जय महायुतीष्ठा युद्ध सज्जता शिरणे सपत्ता. फक्त तू एकटा वाचशील, तुम्ही फक्त 5 जण वाचताल, बाकी सगळे मरून जातात, सगळे मरणारे त्याच्यात. तू राहा, तुम्ही फक्त 5 जण वाचणारे. आधीच सांगितलं होतं श्रीकृष्ण महाराजांना, युद्ध सुरू व्हायच्या आधीच सांगितलं होतं. मग कुठंतरी अर्जुन असं सांगितल्यानंतर, असं ऐकल्यानंतर, इतका म्हणजे अवघड गोष्ट ऐकल्यानंतर अर्जुन तयार झाला आणि मग तो म्हणला की नष्टो देवा नष्टो मोह स्मृती लब्धा त्वत्प्रसादान्मयच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनमतो. आणि आता मी तू जे म्हणसेन ते करतो. आणि अर्जुन युद्धाला तयार झाला. माझ्या बापा युद्ध झालं आणि श्रीकृष्ण महाराजानं त्यांच्या पाठराखण केली आणि त्यांना त्याला विजय मिळवून दिला. माझ्या बाबा श्रीकृष्ण महाराजांना इथं आपल्याला 2 वचन दिले होते, परित्राणाय साधूनाम आणि विनाशायचे दुष्कृताम. म्हणजे धर्म संस्थापनार्थ संभवामी गे. ते म्हणले होते की मी इथं कशाला आलो, फक्त दुष्टाचा नाश करण्यासाठी आणि ज्ञान देण्यासाठी. म्हणून त्यांनी दुष्टाचा नाश केला, अर्जुनाला समोर करून दुष्टाचा नाश केला आणि अर्जुनाला समोर करूनच गीतेचं ज्ञान आपल्यासाठी त्यांनी ठेवून गेले. मायबाबा हे ज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे ज्ञान आपण पाठ करायला पाहिजे, मुखोद्गत करायला पाहिजे, कंठस्थ करायला पाहिजे आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आचरणात उतरायला पाहिजे. जर आपण तसं केलं तरच आपलं भलं आहे मायबापं. नाही तर मग आपण वाहत चाललेलो आहोतच, तो वाहतच जाणार. तो वाहत जाऊ नका अशी मी तुम्हाला नम्र विनंती करेल आणि इथंच थांबत दंडवत प्रणाम.